अमर सर, सॉरी राज सर, विकेटच्या बाहेर जर चेंडू पडला तर तो वाईडच ग्राह्य धरला जाणार आहे. षटकार जरी मारला तरी तो वाईड आहे, बोल्ड जरी झाला तरी तो वाईड आहे. विकेटच्या बाहेर हा नियम आयोजक कमिटीने घेतलाय निर्णय. विकेटच्या बाहेर पडला तर तो वाईडच, षटकार मारला तरी तो वाईडच. फक्त वाईड रन काउंट होईल विकेटच्या बाहेर पडलेला चेंडू. या दरम्यान चेंडू सुसाट वेगात सीमा पार, पहिल्या चेंडूवरती सनसनाटी चौकार. अगोदरच्या सामन्यात जो मनोज लढला तो परत एकदा मात्र तारंगकर्ता ठरतो, विघ्नार्ता ठरतो आणि पहिल्याच चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत. इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. ताकद आहे, पॉवर आहे, शक्ती आहे मनोज स्ट्राईकच्या दिशेला. परंतु पहा दुसरा चेंडू तेवढाच अप्रतिम टाकलाय. गोलंदाजी मार्कवरती आहे निलेश ढगेनं देखील बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात आपल्या फलंदाजीनं, आपल्या गोलंदाजीनं. आणि पहा आमने सामने गाठ पडली आहे मनोज दाभाडे आणि त्याचबरोबर निलेश ढगेची. ओ या दरम्यान पहा सिंगल मिळेल, एक धाव नक्की ज्या ठिकाणी मिळेल. लेग बाईज म्हणून पंच इशारा करतायत आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक पहिलं चालू असताना 5 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी बक्षिसाची असणारी क्रिकेटची स्पर्धा, एक प्रभावी आयोजनानं नियोजनानं नटलेली क्रिकेटची स्पर्धा. आज पहिला दिवस आणि प्रत्येक सामना रोमहर्षक क्रिकेट रसिकांना जो पाहायला मिळतोय. काय घडणार आहे, आज कोण बाजी मारतंय, उर्वरित 3 लढती आजच्या दिवसातील मात्र ज्या बाकी आहेत. गाठ पडतीये DL11 कोटेश्वरवाडी आणि सरपंच दादाभाऊ धमाले स्पोर्ट फाउंडेशन या 2 संघांची. या दरम्यान मात्र पहा स्टेट ड्राईव्ह स्वरूपाचा फटका खेळण्याचा परत एकदा प्रयत्न होता. चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेला, फेकी अप्रतिम आणि याच बरोबर यष्ट्या तर ओढवल्या, परंतु उशीर होताना थोडासा पाहायला मिळतोय. फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये नक्की जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 7 धावसंख्येवरती. 7 बोले तो 7 खेळणार, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करणार, 7 बोले तो 7. आज कोण गाजवतोय नक्कीच सायंकाळच्या सत्रापर्यंत त्याचं उत्तर देखील तुमच्यापर्यंत येईल. आज दिवसभर देहूरोड आणि पंचक्रोशीतून बरेचसे क्रिकेट रसिक सामन्यांचा आनंद घेण्यासाठी या रेल्वे ग्राउंड वरती येऊन उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. हा चेंडू पहा मिड ऑफच्या दिशेला, क्षेत्ररक्षक नक्कीच धावत येतोय, पळत येतोय, चेंडू हातात घेतोय, घेतली जाते ती 1 धाव. 8 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती चालू असताना समालोचन कक्ष जर पाहिलं तर मात्र अनेक जुने जाणते खेळाडू आहेत, आजी माजी खेळाडू मावळ तालुक्यातील नक्कीच सामन्यांचा आनंद घेत आहे. कारण की या तालुक्यातील ही सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा आणि त्यामुळे मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद नक्कीच जो पाहायला मिळतोय. मारा करण्यासाठी परत एकदा गोलंदाज तयार. ओ अप्रतिम चेंडू, डॉट, निर्धाव, एक यशस्वी षटक म्हणता येईल. एक चौकार जरी पहिल्या चेंडूवरती खेळला तर त्यानंतर मात्र निलेश ढगेनं कमबॅक केलंय आणि या षटकामध्ये खर्च केल्यात 8 धावा. पहिलं षटक संपल्यानंतर 8 धावा DL11 कोटेश्वरवाडी. व्यासपीठावरती नक्कीच जर पाहिलं तर आमच्या तुषार भाऊ दाभाडे, या पलीकडे जर पाहिलं तर मात्र मावळ भूषण, आनंद चव्हाण, मावळ भूषण नक्कीच या ठिकाणी आमचे अमोल सर या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. मनापासून मी हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत नक्कीच या ठिकाणी करेल. मुख्य संयोजक आमचे राजू भाई रत्तू, अर्थात नक्कीच आमचे बॉस. अतिशय जबरदस्त आयोजन या क्रिकेटच्या स्पर्धे नक्कीच एवढी उच्च शिखरावरती जाऊन का पोहोचली आहे त्याचं कारण नक्कीच आपल्या दिवसभरात कळलं असेल. खेळाडूंसाठी मात्र नक्कीच या ठिकाणी अल्प उपहार आहे, फळं आहेत, नक्कीच ताक त्यांना नक्कीच जे दिलं जातं आणि दिवसभराचं आयोजन अगदी कोणत्याही प्रकारे या ठिकाणी जर पाहिलं तर चिठ्ठ्या देखील सामनेला. ओ या दरम्यान झेल निसटलाय आणि चेंडू सीधा सीमा रेषेच्या बाहेर. चौकार, 4 रन.
आणि विशेष म्हणजे निपक्षपातीपणा या क्रिकेटच्या स्पर्धेत पाहायला मिळतो. सेकंड राऊंडच्या लढती लावत असताना चिठ्ठ्या या ठिकाणी ज्या केल्या गेल्या आणि नक्कीच चिठ्ठ्या करून सेकंड राऊंडचे सामने कसे खेळवले जातील हे नियोजन मात्र केलं. खऱ्या अर्थानं आयोजक स्वतः देखील सामने लावू शकले असते, परंतु निपक्षपातीपणा या क्रिकेटच्या स्पर्धेत राहावा म्हणून प्रयत्न. चेंडू सुसाट वेगात सीधा सीमारेषा पार, ये रास्ते हे 4 के चौकार. दिवसभर असलेलं कडक ऊन थोडस नाहीसं झालं आणि त्यामुळे मात्र नक्कीच दर्शक देखील मैदानाकडे त्यांचे पाऊल मोठ्या संख्येने पडायला लागले. त्या दरम्यान मात्र लॉंग ऑनच्या दिशेला परत एकदा एक जबरदस्त तडाखा, चेंडू सीधा सीमा पार. थँक्यू. दादाची दादागिरी या अगोदरच्या सामन्यात 0वरती बाद झाला, परंतु महत्वपूर्ण सामन्यात दादा लढतोय, झुलतोय. अर्थात दीपक अतिशय जबरदस्त कामगिरी करताना जो पाहायला मिळतोय. दीपकच्या बाबतीत एक सुंदर वाक्य नाही का, दीपक चाहे सोने का हो मिट्टी का हो, काम रहता है उसका अंधकार दूर करना. आणि पहा सलामीला येऊन एक जबरदस्त फलंदाजी दीपक अर्थात दादा या ठिकाणी करताना जो पाहायला मिळतोय. याच बरोबर परत एकदा दादाच्या बॅट मधून चेंडू सीमा पार, चौकार 4 रन. स्कोर कार्ड जर पाहिलं 24 धावा स्कोर कार्ड वरती. लागोपाठचे 4 चौकार पूर्ण झालेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा दादासाठी. चौकार हॅट्रिक या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी पूर्ण होते आणि प्रथम लागोपाठ 4. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं भूषणजी भालेराव ग्राफिक डिझायनर त्यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मात्र मनपूर्वक स्वागत असेल, हार्दिक असं स्वागत आहे. 5 चौकारासाठी पारितोषिक आहे लागोपाठच्या. हा चेंडू वाईड आहे म्हणजे संधी अजून देखील आहे. लागोपाठचे 5 चौकार खेळून काढले तर 5,000 रुपये. दिनेश साधू बोडके माजी उपसरपंच देऊगाव लागोपाठच्या 5 चौकारासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 4 तर मारलेत, 5वा खेळला जाणार का? दादा स्ट्राईकच्या दिशेला सज्ज. या दरम्यान मात्र थोडासा मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडू फेड केला जातोय, घेतली जाते ती सिंगल. 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. स्कोर कार्ड एका धावेच्या साहाय्यानं पोहोचले ते 26 धावसंख्येवरती स्कोर कार्ड या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतंय. तर 26 आकड्याचं महत्व कशा प्रकारे मित्रांनो सांगता येईल. ऑस्ट्रेलिया संघ प्रत्येक वर्षी 26 डिसेंबरला एक क्रिकेटची स्पर्धा टेस्ट क्रिकेट खेळत असतो आणि तिला बॉक्सिंग डे टेस्ट म्हणून नक्की संबोधलं जातं. तर या वर्षी मात्र भारताच्या विरोधात ती टेस्ट मात्र खेळणार आहे. 26 डिसेंबरला प्रत्येक वर्षी ऑस्ट्रेलिया ती टेस्ट खेळत असतो. या दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अनेक मोठ्या खेळीचा अंत. मनोज ज्यानं की अगोदरच्या सामन्यात देखील एक चांगला खेळ केला होता, या सामन्यात देखील सुरुवात अतिशय सुरेख केली होती. मनोजला परताव लागले. कर्णधार नक्कीच माघारी जो परतलाय, परंतु कर्णधाराची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो आकाश. अगोदरच्या सामन्यात आपण पाहिलं वन डाऊनच्या स्वरूपात नथूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं होतं. आता थोडासा बदल मैदानाच्या आतमध्ये जो केला गेलाय, नथू ऐवजी आकाश मैदानाच्या आतमध्ये जो पोहोचलाय. षटक संपलेत एकूण 2, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 5 षटकांची लढत क्रिकेट प्रेमी या ठिकाणी पाहतायत. राष्ट्रवादी चषक 2020 माननीय नामदार. वेळ वाचवा, वेळ वाचवा. हा सामना आणि त्यानंतर आणखीन 2 मॅच आजच आपल्याला पूर्ण करायच्यात.
बॅड लाईट अजिबात चालणार नाही, अगोदरच आयोजकांनी संयोजकांनी या ठिकाणी कळवले आणि त्यामुळे मात्र वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. घाई करा विनंती असेल. मारा करण्यासाठी परत एकदा गोलंदाज सज्ज होतोय, तयार होताना जो पाहायला मिळतोय. हा चेंडू जर पाहिला तर मात्र शतरक्षक फार दूरवरती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. शतरक्षक चेंडूवरती, चेंडू फीड केलाय, फेकी अप्रतिम आहे. धावफलक एका धावेच्या साहाय्याने षटक क्रमांक 3 जे चालू झालंय 27 धावसंख्येवरती धावफलक जाऊन जे पोहोचले. आणि याच बरोबर झेल टिपला जातोय. ही क्रिकेटची स्पर्धा खास आमच्या पारनेर तालुक्यातून संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील वराळ आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार लाईव्ह पाहतोय. त्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. येत्या जानेवारीत किंवा फेब्रुवारी मध्ये परत एकदा धूमधडाक्यात संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य अशा प्रकारचं आयोजन आणि नियोजन निघोज तालुका पारनेर या ठिकाणी संपन्न होणार आहे. साजिदभाई तांबोळी आपल्याला उमेश नायडू यांच्या वतीनं सप्रेम नमस्कार. या ठिकाणी सन्माननीय सचिन भाऊ वराळ पाटील आणि संपूर्ण मित्र परिवार ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह पाहतोय. मनापासून आपलं हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. हा चेंडू जर पाहिला तर मात्र डॉट आहे, निर्धाव स्वरूपाचा नक्की जो पाहायला मिळतोय. 1 लाख रुपये प्रथम क्रमांक असणारी क्रिकेटची स्पर्धा निघोज तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी येणाऱ्या जानेवारीत किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जी संपन्न होणार आहे. आमचे मार्गदर्शक सन्माननीय सचिन भाऊ वराळ पाटील आणि संपूर्ण मित्र परिवाराचं संपूर्ण संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचं या राष्ट्रवादी करंडकात मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. स्कोर कार्ड 27 धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 27 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला जे पाहायला मिळतात. हा चेंडू जर पाहिला तर मात्र सुरेखरित्या मात्र जो टाकला गेलाय. क्रिकेट मानवाच्या रक्तात नासा नासात वसलेला खेळ. परमेश्वराने जगाची सत्ता आपल्या हातात घेतली तरी या खेळाची सत्ता मानवाच्या हातात सोपवली. आणि पहा आज रोजी एका वैश्विक महामारीचा अंत करण्यासाठी सगळेजण वाट पाहत होते की क्रिकेट केव्हा चालू होतंय. आणि नक्कीच क्रिकेट चालू झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती फार मोठा आनंद आहे. आणि पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी बक्षिसाची क्रिकेटची स्पर्धा आपण राष्ट्रवादी चषक क्रिकेटची स्पर्धा पाहतायत. माननीय नामदार शरदचंद्रजी पवार साहेब, सन्माननीय बापूसाहेब बेगडे साहेब यांचा वाढदिवस आणि त्याचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने आयोजित केलेला हा मानाचा करंडक वर्ष क्रमांक 4 अतिशय जबरदस्त आयोजन आणि नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेत आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 चालू असताना 28 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. मला वाटतं 3रं षटक देखील संपलंय. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ नक्कीच जो बाकी आहे. निसर्गाचं फार मोठे सानिध्य नक्कीच या ठिकाणी लाभलंय. भंडारा डोंगर अतिशय जवळ, ज्या ठिकाणी मात्र संत तुकाराम महाराजांनी मात्र अभंगवाणी रचली. जवळच असलेलं मात्र घोराडेश्वर मंदिर नक्कीच पवित्र तीर्थस्थळ आणि खऱ्या अर्थानं देहू गाव फार मोठा वारसा या ठिकाणी देहू गावाला लाभलाय. मग तो ऐतिहासिक वारसा असेल, या ठिकाणी मात्र चेंडू जर पाहिला तर मात्र अतिशय सुरेख. आमचे मार्गदर्शक सन्माननीय तळेगाव पोलीस स्टेशनचे PSI संदीप गाडीलकर सर या क्रिकेटच्या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. गाडीलकर सरांचं देखील मी मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करेल. ते देखील एक चांगले खेळाडू आहेत.
बरचसं क्रिकेट आमच्या तालुक्यातून मात्र त्यांना मात्र जे खेळलं आणि सध्या मात्र या ठिकाणी पोलीस क्षेत्रात कार्यरत आहेत गाडीलकर साहेबांचं देखील मी मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करेल. स्कोर कार्ड वरती 29 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती चालू असताना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय खेड तालुक्यातून मात्र उपस्थित होत आहेत शिंदेगावचे तंटमुक्ती अध्यक्ष आदरणीय काळूरामांना मेंढे तसेच शिंदेगावचे उपसरपंच आदरणीय राहुल शेठ पानवन यांच्या क्षणी आगमन झाले. त्यांच्यासमोर असणारे त्यांचे सर्व सहकारी सर्वांचं राष्ट्रपती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक असं स्वागत आहे आणि इथे स्वागत होईल एका खणखणीत षटकाराने. मान्यवर नवीन दिसेल आपण व्यासपीठावरती मात्र विराजमान व्हावं. थँक्यू. विनंती असेल काळूरामांना मेंढे तसेच राहुलदादा पानमन विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर मात्र 35 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. या दरम्यान ते घुमाके अफलातून अप्रतिम षटकार. स्कोर कार्ड पोहोचलंय 41 धावसंख्येवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. संघर्ष आणि संघर्ष. संकटात लढतो तोच खरा योद्धा. नेहमीच योद्ध्याची व्याख्या मी करतो आणि खऱ्या अर्थानं आज अनेक संकटांना तोंड देतोय डीएलए अंकोटेश्वरवाडी. परंतु दुसऱ्या बाजूनं सरपंच दादाभाऊ डामाले स्पोर्ट फाउंडेशन संघ देखील कमी नाहीये. त्यामुळे शेवटपर्यंत द्वंद्व होईल, एक झुंज होईल. चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत चौकार 4 रन. धाव फलक पोहोचलाय 45 धावसंख्येवरती. चौथ्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. 45 धावा स्कोर कार्ड वरती. मारा करण्यासाठी परत एकदा गोलंदाज तयार. बॅटची कडा चेंडून नक्कीच घेतलीये. नकार दिला गेला धावेसाठी आणि याच बरोबर मात्र षटक क्रमांक 4 संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 45 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचं अखेरचं अंतिम षटक कोणाच्या हातात सोपवलं जाणार. विनंती आहे थोडीशी घाई करा. यानंतर 2 सामने ताबडतोब घाई करा विनंती करतो. घाई करा विनंती करतो. यानंतर 2 सामने आहेत. कृपया घाई करा. मारा करण्यासाठी परत एकदा गोलंदाज या ठिकाणी तयार. 45 धावा स्कोर कार्ड वरती या पाहायला मिळत आहेत. या दरम्यान बिग हिट फायनल दिशेला शतरक्षक चेंडू खाली. ओ शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटलाय आणि धावा आपण पाहतोय. मला वाटतं सिंगल जी घेतली गेली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते 46 धावसंख्येवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना जे पाहायला मिळतंय. झेल निसटलाय, झेल सटकलाय. शेवटचा षटक आहे. विनंती असणार आहे रस्त्यावरती असणाऱ्या ज्या काही 2 व्हीलर आहेत 4 व्हीलर आहेत थोड्याच वेळात आर्मीचा राऊंड होईल. तर विनंती असणार आपल्या ज्या ज्या काही गाड्या असतील त्या पार्किंग झोन मध्ये लावा. पुन्हा सूचना होणार नाही याची नोंद घ्या. झेल सोडल्यानंतर मित्रांनो काय होतं अनेक उदाहरणं आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधली देखील. ओ आता मात्र झेल टिपलाय आणि दरम्यान मात्र फलंदाज बाद. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 46 धावा स्कोर कार्ड वरती ज्या पाहायला मिळतात. न्यू बॅट्समन इज इन. सन्माननीय श्याम पचपे आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय भरत शेठ भोंगाडे यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत.
मावळ तालुक्याचं टेनिस क्रिकेट नक्कीच उच्च शिखरावरती पोहोचवण्यासाठी गोलंदाजाच्या मागे गोल बॉल आहे. सन्माननीय भरत शेठ भोंगाडे यांचा देखील फार मोठा हात आहे. भरत दादांचं देखील मी मनापासून स्वागत करेन. विनंती आपण व्यासपीठावरती यावं. मारा करण्यासाठी या. गोलंदाज परत एकदा तयार. स्कोर कार्ड वरती 46 धावा आपण पाहतोय. अखेरच्या षटकातील मात्र काही चेंडू नक्कीच जे शिल्लक आहेत. या दरम्यान फाईन लेगच्या दिशेला एक जबरदस्त धडाका. चेंडू वन बाउंस सीमा पार. मला वाटतं चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडलाय. अर्थात षटकार आहे. सीमारेषेच्या बाहेर चेंडू पडलाय. अर्थात हा षटकार आहे. धावफलक जाऊन पोहोचेल 10 धावांच्या साह्यानं. 52 धावा स्कोर कार्ड वरती ज्या पाहायला मिळतात. प्रेक्षकांची या तुडुंब अशा प्रकारची गर्दी पहिल्याच दिवशी. आजचा हाफ जर पाहिला तर मात्र मावळ तालुक्यातील गाव पातळीवरचा हाफ आहे. आणि नक्कीच प्रत्येक जणांचा प्रयत्न असणार आहे की आज आपलं गाव जिंकावं. सेमीफायनल मध्ये नक्कीच दिमागदारपणे प्रवेश करावा. स्कोर कार्ड पोहोचेल या 2 धावांच्या साह्यानं. 54 धावसंख्येवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. सन्माननीय भरतदादा भोंगाडे आपलं मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. अनेक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि त्याचबरोबर अनेक टीमला स्पॉन्सरशिप सुनील नानांच्या नावावरती असेल किंवा स्वतः भरतदादा असतील. भरतदादांचं शुभ आगमन झालंय. मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 54 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. मारा करण्यासाठी परत एकदा गोलंदाज सज्ज होतोय. तयार होताना जो पाहायला मिळतोय हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी पूर्णपणे ठरवलाय. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. DL11 कोटेश्वरवाडी आणि त्यांच्या विरोधात सरपंच दादा भाऊ ढामाले स्पोर्ट क्लब हे 2 संघ आमने सामने आहेत. कोटेश्वरवाडी संघ फलंदाजी करतोय. शेवटचं षटक चालू असताना आतापर्यंत 54 धावा आहेत. 5 षटकांचा सामना आहे. अखेरच्या षटकातील काही चेंडू मात्र शिल्लक आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र प्रत्येकाच्या रक्तात क्रिकेट आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. सकाळपासून प्रत्येकाची तगमग आहे की ही क्रिकेटची स्पर्धा कशा प्रकारे यशस्वी करता येईल. ओ सिंगल एक धाव नक्कीच या ठिकाणी जी घेतली जाते. शेवटचं षटक अतिशय अप्रतिम टाकतोय गोलंदाज मुकेश. आणि याच बरोबर मात्र हे षटक संपलंय. अर्थात बनवल्या गेल्यात एका षटकाच्या पूर्णपणे एका इनिंगच्या समाप्तीनंतर 55 बनवल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र 56 धावांची गरज. चला घाई करा आणि ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतरचा घाई करा. होणारा सामना स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत जगताप फाउंडेशन देहू यांच्या विरोधात स्वराज्य फाउंडेशन उर्से. दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन विनंती असणार आहे टॉस साठी. चला आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील उद्योजक आदरणीय भरतदादा भोंगाडे यांच्या शुभ हस्ते सामन्याचा टॉस केला जाईल. चला दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन टॉस साठी. चला चला विनंती असेल टॉस साठी. चला कॅप्टन स्वराज्य फाउंडेशन उर्से यांच्या विरोधात स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत जगताप फाउंडेशन देहू अर्थात बाप्पा भेगडे साहेब फाउंडेशन देहू दोन्ही टीमच्या असणारे कॅप्टन टॉस साठी यायचा आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील आदरणीय भरतदादा भोंगाडे यांच्या शुभ हस्ते सामन्याचा टॉस केला जाईल.
मैदानामध्ये पाहायचे, मैदानाच्या आतमध्ये राष्ट्रवादी चषक 2020 स्पर्धेचा असणाराचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील असणार आपण पाहतोय सायंकाळचं सत्र. ढगाळ वातावरण आहे. चालू असणारा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. चालू असणारा सामना पैलवान शांभाऊ दाभाडे फाउंडेशन कोटेश्वर वाडी अर्थात D11 क्रिकेट क्लब कोटेश्वर वाडी, तर त्यांच्या विरोधात असणारा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय सरपंच दादाभाऊ ढमाले फाउंडेशन भाजे अर्थात धर्मवीर प्रतिष्ठान भाजे. या दोन संघामध्ये चालू असणारा सामना. D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना धावा ज्या बनवल्यात 55 धावा बनवल्यात. 56 धावेचं टार्गेट जे असणार आहे सरपंच दादाभाऊ ढमाले फाउंडेशन भाजे संघासमोर. एक दैदिप्यमान असणारा क्रिकेटचा सोहळा, एक भव्य दिव्य केले गेलेलं आयोजन आणि नियोजन, तमाम महाराष्ट्राचे मात्र लक्ष वेधून घेणारी क्रिकेटची स्पर्धा, एक लखपती क्रिकेटची स्पर्धा आणि पुणे जिल्ह्यातील बाद फेरीतील असणारी सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा. 56 धावेचं टार्गेट मैदानामध्ये असणार आहे. सामन्याला इथे सुरुवात होती. लेट्स प्ले. पंचाकडून इशारा मैदानामध्ये आलाय. सलामीचे फलंदाज मैदान दाखल होत आहेत. एका दिशेने 77 स्पोर्ट्सचे असणारे ब्रँड अँबॅसेडर मुन्ना पिंपळे जो बदल देता है इतिहास का पन्ना, उसका नाम है मुन्ना. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मावळ तालुक्याची रन मशीन निलेश ढगे अर्थात गोटे ढगे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. नथू दाभाडे ओर द विकेट. पहिला चेंडू तर पाहायचा बिगिच. चेंडू मात्र इथे पोहोचलाय अगदी सीमारेषेच्या बाहेर. खणखणी चौकार. थँक्यू. एका दिशेने आपण पाहतोय मैदानामध्ये मुन्ना पिंपळेने आपले इरादे स्पष्ट केले. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळलाय. नथू दाभाडेवरती चढलं आक्रमण. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साई स्पोर्ट्स असणारा पात्र ब्रँड अँबॅसेडर निलेश ढगे अर्थात गोट्या ढगे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. नथू दाभाडे ओव्हर द विकेट. ओ जमिनीवरती गुडका टेकत मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डाट. खूप मोठं युद्ध तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. खूप मोठी आक्रमकता मैदानामध्ये पाहायला मिळेल. निलेश ढगे अजूनही मैदानामध्ये आज शांत आहे. तो नॉन स्ट्राईक वरती उभा आहे. कारण आज मैदानामध्ये निलेश ढगेला एक स्वतःची ओळख निर्माण करायची. का ओळख संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आहे, का मोठमोठ्या संघामध्ये या खेळाडूची वर्णी लागते ते आज निलेश ढगेला दाखवून द्यावं लागेल. गोलंदाज ओहो नथू दाभाडेचं कौतुक आहे. अनुभव. पहिल्या पीटीबीएल मध्ये मात्र शांभाऊ दाभाडे सुपर किंग अर्थात मावळचा संघ मात्र आणि या मावळच्या संघाचं नेतृत्व करणारा खेळाडू नथू दाभाडे. 56 धावेचं टार्गेट आणि टार्गेट मैदानामध्ये पाहतोय. टार्गेटचा पाठलाग सुरू झालाय. मुन्ना पुढे सारसा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. पहा मैदानाच्या आतमध्ये मुन्नाला आता थांबून ठेवण्यामध्ये यश आले. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला असेल परंतु नथू दाभाडे सांगत असेल मी सुद्धा तितकाच अनुभवी आहे. असे कित्येक अनुभव मात्र मी घेतलेत. पहिल्या चेंडूवरती खेळलेला चौकार तर नंतर 3 चेंडू डाट. नथू दाभाडे पुन्हा एकदा उचलताना तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि इथे पहा पहिल्या विकेटचा पतन मुन्ना पिंपळवाद. मुन्ना पिंपळे मैदानाच्या मध्ये बाद होतोय. खऱ्या अर्थानं आता स्ट्राईक वरती असणारा फलंदाज मावळ तालुक्याची रन मशीन आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर एक काळ निलेश ढगेने जो गाजवला अशा कित्येक स्पर्धा होत्या मात्र एक हाती मारतो सिरीज मिळवणारा खेळाडू निलेश ढगे. जेपीएल क्रिकेटची स्पर्धा असेल तदनंतर प्रहार चषक रत्नागिरी रायगड मुंबई अशा कित्येक स्पर्धा गाजवणारा खेळाडू निलेश ढगे. जेपीएल सारखी क्रिकेटची स्पर्धा मात्र या खेळाडू सुद्धा मात्र गाजवली आहे. साई स्पोर्ट्सचा असताना मात्र ब्रँड अँबॅसेडर आणि निश्चितप्रमाणे उमेशजी कदम मात्र आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहे. साई स्पोर्ट्सचे असणारे ओनर, साई स्पोर्ट्सचे असणारे ब्रँडेड बॅट सुद्धा मात्र या ठिकाणी उपलब्ध आहेत. जर कोणाला बॅट पाहिजे असतील तर तुम्ही उमेश कदम यांची संपर्क साधा. पुण्यात जाऊया मॅचच्या दिशेने. निलेश ढगे स्ट्राईक ऑन तयार. अडचणीत आहे संघ. गोलंदाज
हळवारपणे चेंडू मात्र खेळून काढला जाईल. कव्हर ड्राईव्ह मध्ये खेळ हा चेंडू एक सिंगल मैदानामध्ये घेतली गेली. एका सिंगलच्या साह्याने संघाचं धाबलक जाऊन जे पोहोचले धाबलकावरती 5 धावा. षटक क्रमांक संपले गेले. पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धावा आहेत त्या 5 धावा. एक फलंदाज बाद असताना गणेश आणि आपण पाहतोय निलेश ढगे अर्थात गोट्या. चला वेळ वाचवा, समय वाचाइये. मनोज दाभाडे, निलेश ढगे एकमेकाच्या विरोधात. स्वराज्य स्त्रोणची उडत्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तर घेतलाय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत जगताप फाउंडेशन देहू अर्थात बाप्पा भेगडे साहेब फाउंडेशन देहू या संघाला फलंदाजीसाठी यासाठी आमंत्रित केलंय. निलेश ढगे, आज निलेश ढगेला मात्र निश्चितप्रमाणे आज त्याच्या कामगिरीने त्याची ओळख पुन्हा एकदा या मैदानावरती त्याला दाखवून द्यावी लागणार आहे. का त्याची ओळख संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आहे, का त्याची ओळख संपूर्ण मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे निलेश ढगे. आणि या दरम्यान निलेश ढगेचं आक्रमण फाईन लेग मध्ये चेंडू खेळला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. पहा निलेश ढगे आपल्या इरादा स्पष्ट करतोय. निलेश ढगेच्या बॅट मधून आलेला षटकार. नका बाता मारू मोठ्या मोठ्या, कारण याचं नाव आहे गोट्या. निलेश ढगे षटकार तर मैदानामध्ये खेळला जातोय. षटकाराच्या मदतीने संघाचा आपलक तिहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. 11 धावा. या दरम्यान पाहिजे हळूवारपणे चेंडू खेळून काढला जाईल. स्वप्नील दाभाडे चेंडूवरती पोहोचला. चित्त्याची चपळाई चांगली फेकी मैदानामध्ये पाहायला मिळाली. एक सिंगल मैदानामध्ये घेतली गेली. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर कुठलंही काम मिळवत असताना, कुठली ओळख निर्माण करत असताना कधी कोणाची पुढे पुढे न करता स्वतःचं काम, स्वतःचं अस्तित्व एक वेगळं निर्माण करावं. ओहो, गती परिवर्तन, क्या बात आहे. ही चतुराईची गोलंदाजी आहे. तुम्हाला फलंदाजाचं मात्र माइंड तुम्हाला वाचता आलं पाहिजे. तो खरा चतुर आणि चाणाक्ष गोलंदाज आहे. प्रवीण सरांनी सुद्धा मात्र धाबलकावरती धावा आहे त्या 12 धावा. एकूण 56 धावेचं टार्गेट आहे. गोलंदाज मनोज दाभाडे उच्चतना मारा करेल. शॉर्ट पिच चेंडू आणि इथे पहा ही चतुराईची गोलंदाजी आहे. सकाळच्या सत्रामध्ये प्रवीण सरांनी सांगितलं की आक्रमक गोलंदाज तो नव्हे जो जास्त विकेट घेतो. हुशार गोलंदाज तो, चतुर गोलंदाज तो जो जास्त चेंडू डॉट टाकतो. कारण टेनिस क्रिकेट ज्या पद्धतीने इतकं वेगानं वाढलंय, फास्ट झालंय. गोलंदाज पुन्हा एकदा मनोज. आणि या दरम्यान पाहिजे मैदानाच्या मध्ये स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मात्र खेळला जाईल. कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत नसणार आहे. चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मैदानाच्या मध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर इथे चौकार मैदानाच्या मध्ये खेळला जातोय. संघात दाबलं म्हणजे पोहोचेल 16 धावा. संघर्ष तिथे मैदानाच्या मध्ये करायचा आहे. कुठलंही नाव मिळवत असताना मात्र ते कामातून नाव मिळवावं. कारण शिफारशीवरती जास्त दिवस मात्र माणूस या युद्ध काळामध्ये टिकत नाही. गोलंदाज या दरम्यान पाहायचंय व्हाईट बॉल. अवंत धाव इथे मैदानामध्ये मिळेल. 17 धावा. गोलंदाज लोअर फुलटा चेंडू असेल आणि या दरम्यान पाहायचंय सरळ बॅटने खेळलेला फटका. स्टेट हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. षटक क्रमांक मैदानामध्ये संपलं गेलं. इथे दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये एक फलंदाज बाद आहे. धाबलकावरती धाबा येते 21 धाबा. 21 धाबा धाबलकावरती आहेत. समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 18 आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 35 धाव्यांची गरज.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानाच्या नेतृत्व दाभाडे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर याचपर्यंत सुद्धा मात्र विशेष सत्कार आपण जो मात्र ठेवण्यात आलेला आहे. या वर्षीचा मावळ भूषण पुरस्कार मात्र जो देण्यात येणार आहे तो पराग औरंगे स्थिर लोणावळा संघाचा असणारा खेळाडू मनोज दाभाडे, पैलवान शामभाऊ दाभाडे सोनशिंग कोटेवाडी या संघाचा असणारा संघनायक, मावळ क्रिकेट असू असणारे खूप मोठं योगदान त्यांचं मात्र विशेष स्थान होणार आहे. दरम्यान पाहायचे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण बहारदार चेंडूची फेकी होतीये, सिंगल तर मैदानामध्ये घेतली गेली. धडपड जी होतीये कारण इथे नाव मिळवायचं, इथे नाव कमवायचं, इथे अस्मिता जिवंत ठेवायची आहे, इथे निष्ठा जिवंत ठेवायची आहे. प्रत्येक खेळाडू आज जीव पणाला लावून कामगिरी करतोय. संघाचं धाबलक पुढे सरसावलं जाईल. 22 धाबा. गोलंदाज तयार गणेश, ट्रायकॉन, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दीपक दादा चेंडू पर्यंत आणि पहा इथे विकेटचा फटका, फलंदाज बाद. एका दिशेने नतू दाभाडे, निलेश ढगे, मनोज दाभाडे, मयूर ढाकोळ, गणेश, मुन्ना पिंपळे, दोन संघ ताकदवर संघ समोरासमोर भिडलेत. समीकरण मैदानाच्या मी पुन्हा मी तुमच्या समीकरण पोहोचवेल. अजूनही 34 धाब्यांची गरज. 16 चेंडू शिल्लक आणि 34 धाबाच्या मैदानामध्ये बनवायचे आहेत. निलेश ढगे मैदानामध्ये आहे. निलेश ढगेला आज मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे कारण ना कुणाशी स्पर्धा असावी तर ना कुणा पुढे जाण्याची आकांक्षा असावी. मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. निलेश ढगेला मैदान दाखवून द्यावं लागेल. संघ जरी पडला असेल, ढासळला असेल, परंतु उभा करण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. आत्मविश्वास देण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. नतू दाभाडे उचेतन मारा करेल. स्ट्रायकॉन निलेश ढगे, शॉर्ट पी चेंडू आणि या दरम्यान पाहायचंय कुठलाही पद्धतीचा संपर्क नसेल, चेंडू पूर्णपणे डॉट. निलेश ढगे आज मैदानात निलेश ढगेची ओळख पुन्हा एकदा निलेश ढगेला दाखवून द्यावं लागेल कारण निलेश ढगे अनेक वेळा असे सामने जिंकून देताना आपण पाहिलेत. नतू दाभाडे उचेतन मारा करेल. या दरम्यान पाहायचं बिग हिट केलाय निलेश ढगेच्या बॅट मधून ब्लास्ट आणि काव कॉर्नर मध्ये चेंडू खेळलाय. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. खणखणी षटकार शरण. थँक्यू. षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय निलेश ढगे. तेरे गिरने में तेरी हार नहीं क्योंकि तू आदमी है अवतार नहीं, इसलिए गिर उठ और आगे बढ़, उजालों में मिल ही जाएगा कोई ना कोई. तलाश उसकी करो जो अंधेरे में साथ है क्योंकि पहचान से मिला काम थोड़े समय के लिए रहता है लेकिन काम से मिली पहचान उम्र भर रहती है. या दरम्यान पाहायचे थोडासा बाहेर टाकलेला चेंडू, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नसेल, चेंडू पूर्णपणे इथे डॉट बॉल. षटकार मैदानाच्या खेळला गेला आणि तदनंतर आपण पाहतोय मैदानामध्ये चेंडू डॉट. धाबलकावरती पुन्हा त्या घेऊन जातोय. 28 धाबा धाबलकावरती धाबा नोंदवल्या गेल्यात. निम्म शिखर गाठले, निम्मा पल्ला गाठलाय. पुढे सरसा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू डॉट. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. इथे तिसरा 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या या समाप्तीनंतर धाबलकावरती धाबा आहेत त्या 28 धाबा समीकरणाकडे घेऊन जाईल. शेवटचे उर्वरित चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या 28 धाबा. 12 चेंडू आणि 28 धाबा. विनंती असणार आहे वेळ वाचवा. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे. वेळ वाचवणं गरजेचं असेल. 28 धाबा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. अभि दाभाडे, बारा चेंडू आणि 28 धाबा. काय असेल रणनीती मैदानामध्ये पाहणं गरजेचं असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. अभि दाभाडे उभरता सितारा. एक आगळी वेगळी गोलंदाजी टाकण्याची शैली या खेळाडूची. स्ट्राइक वरती असणारा गोलंदाज, यापूर्वीचा मॅन ऑफ द मॅच मात्र मिळवणारा खेळाडू मयूर ढाकोळ. मयूर ढाकोळ स्ट्राइक तयार.
रिव्हर्स रिव्हर्स स्विच हिट. ये उभी नबत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहा मैदानाच्या आतमध्ये चौकार मैदानामध्ये खेळून काढला जातोय. थँक्यू. समीकरणाकडे आता पुन्हा घेऊन जाईल. 11 चेंडू शिल्लक आणि 24 धाव्यांची गरज. 11 चेंडू 24 धावा. कारण जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी. वाट कधी कोणाची पाहू नका. हे सारं जंग जिंकायचं आहे. जिंकल्याशिवाय थांबू नका. गोलंदाज तयार. ओहो पुण्याचा चेंडू मात्र पायाला हुक केलाय. क्षेत्ररक्षक नथू दाभाडे खूप दूर वरती. हसते हसते कडच्या रस्ते. राष्ट्रवादी चषकाचा ब्रँड स्ट्रोक. चौकार. पहा इथे मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार चौकार षटकारची आतिषबाजी मैदानात चालू आहे. थँक्यू. समीकरण आता पुन्हा एकदा बदललं जाईल. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि 20 धाव्यांची गरज. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. 10 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. आबी दाभाडे पुणे उचेतन तयार. आबी दाभाडेला कमबॅक करावं लागेल. ओ पुण्याचा पायचा चेंडू मात्र हवेमध्ये खेळलाय. फाईन लेग मध्ये चेंडू खेळला जाईल. लागोपाठचा तिसरा चौकार. लागोपाठचे खेळलेले 3 चौकार आपण मैदानामध्ये पाहतोय. वेळ वाचवणं गरजेचं असेल. काय असेल मैदानामध्ये पहा. रोमांच थरार बदल आलित्य संघर्ष नाट्य तुंबल युद्ध आनंदाच्या लाटा. पराभवाची ओठी सांघिक कामगिरी आणि कर्तबगारीचा झेंडा मिरवणारा आखाडा. राष्ट्रवादी चषक 2020 चालू असणारा सामना पैलवान शांभाऊ दाभाडे फाउंडेशन कोटेश्वरवाडी यांच्या विरोधात सरपंच दादाभाऊ ढमाले फाउंडेशन भाजे. समीकरणाकडे पुण्याला घेऊन जातोय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 9 आणि जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज. मोठा फटका खेळला गेला. कॉर्नर मध्ये खेळला चेंडू. आशिष दाभाडे डाऊन द बॉल. इथे चुकी होणार नाही. फलंदाज बाद. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे बाद झालाय. आपण मैदानामध्ये पाहतोय. मयूर डाकोळ मैदानामध्ये बाद झालाय. निलेश ढगे कोणाला आमंत्रित करेल आता फलंदाजीसाठी. अमित गाडे याच्यावरती असणारा विश्वास. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता. 8 चेंडू आणि 16 धावा. 8 चेंडू 16. एका दिशेने आपण पाहतोय सरपंच दादाभाऊ ढमाले फाउंडेशन भाजे. तर दुसऱ्या बाजूला पैलवान शांभाऊ दाभाडे फाउंडेशन कोटेश्वरवाडी. 8 चेंडू आणि 16 धावा. प्रेक्षकांचे मात्र मन जिंकणारे सामने आज आपण दिवसभरामध्ये पाहतोय. प्रेक्षक राजाची वाढती गर्दी आपण मैदानामध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं पाहिलं तर या कोरोनाच्या महाभयंकर रोगानंतर आणि या खूप मोठ्या लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या या युद्धांना सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा तुमच्या आमच्या आवडीचा खेळ पुन्हा एकदा आज मैदानावरती रंगू लागलाय. पुन्हा एकदा एकमेकांच्या विरुद्ध असणारे डावपेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरणात असणाऱ्या मैदानामध्ये 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे त्या 16 धावा. 8 चेंडू 16. निलेश ढगे स्ट्रायक तयार. तर दुसऱ्या बाजूला अभि दाभाडे. अभी नहीं तो कभी नहीं अभी. आणि या दरम्यान निलेश ढगे मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
पहा इथे मैदानामध्ये निलेश ढगेच्या बॅट मधून आलाय षटकार. अभी उड़ान बाकी है, इंतहा अभी बाकी है. अभी तो नापी हमने मुट्ठी पर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. षटकार मैदानामध्ये खेळला निलेश ढगेच्या बॅट मधून आलेला षटकार. समीकरणाचा बदल राहील. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि 10 धाव्यांची गरज. सामना पहा एकमेकांच्या विरोधात असणारे डावपेच, एकमेकांच्या विरोधात असणारे आपण पाहतोय रणनीती, एकमेकांच्या विरोधात रचले जाणारे कुरघोडे आपण मैदानामध्ये पाहतोय. 7 चेंडू आणि 10 धावा. निलेश ढगे पुण्याचा तयार. आपण पाहतोय अगदी हळूवारपणे चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आकाश दाभाडे चेंडूवरती पोहोचला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानामध्ये केला जाणार नाही. एका धावेवरती ते समाधान असेल. षटक क्रमांक मैदानामध्ये संपले गेले. इथे चौथं 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलगावरती धावा जर पाहिलं तर 47 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 9 धावा. सामना कंपल्सरी चेस असेल. वेळ वाचवा. खरं जर पाहिलं तर डी11 संघ सुद्धा मात्र प्रथमतः फलंदाजी करत असताना 48 बनवल्या होत्या 4 षटकांमध्ये. आणि भाजप संघाने सुद्धा आपण पाहायला गेलं तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर बनवल्या त्या 47 धावा. दोन्ही संघ मात्र पहा समान ताकदीने मैदानामध्ये उतरलेले आहेत. एका दिशेने मनोज दाभाडे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय निलेश ढगे. एका दिशेने आपण पाहतोय नथू दाभाडे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मुन्ना पिंपळे. काय होणार? वेळ वाचवा. प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारा सामना. प्रत्येक संघाचे समर्थक एका दिशेने पाहिलं गेलं तर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला असणारे सरपंच दादाभाऊ ढमाले फाउंडेशन संघाचे असणारे समर्थक, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय व्यासपीठाच्या डाव्या बाजूला असणारे डी11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी संघाचे असणारे समर्थक. एकमेकांच्या विरुद्ध मात्र कधी चेंडू डॉट गेला तर डी11 संघाच्या डगआउट मधून आवाज येतोय, तर कधी षटकार गेला तर भाजप संघाच्या डगआउट मधून आवाज येतोय. समीकरण असेल मैदानामध्ये 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 9 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असेल. अभि दाभाडे, माफ करा आशिष दाभाडे अर्थात लाड्या. मनोज दाभाडे नजरेत नजर घालण्यासाठी तयार असेल. पहा धाडस धैर्य काय असेल मनोज दाभाडेचं. ओहो, आणि या दरम्यान मैदानामध्ये पहा षडयंत्र रचलं गेलं होतं. रणनीती आखली होती. निलेश ढगेला फसवण्यामध्ये यशस्वी ठरला होता आशिष दाभाडे, परंतु यशरक्षक त्याच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही. चेंडू डॉट. जीवदान किती धोकादायक असतात, जीवदान किती घातक असतात. 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. चालू असताना सामना पुन्हा एकदा नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेल. सरपंच दादाभाऊ ढमाले फाउंडेशन विरोधात डी11 कोटेश्वरवाडी. शॉर्ट पिच मैदानामध्ये पाहायला स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. एक सिंगल तर मैदानामध्ये घेतली. दुसऱ्या धावेची मागणी असेल. चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही. चुका आणि वारंवार चुका. संघाचं धावलक 49 धावा. समीकरण आता मैदानामध्ये बदललं जाते. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मैदानामध्ये बनवायचे आहेत 7 धावा. सामना कंपल्सरी चेस असेल. 7 द्यावी लागेल क्षेत्ररक्षकांना आपल्या गोलंदाजासाठी, 7 द्यावी लागेल आपल्या संघासाठी, 7 निभवावी लागेल आपल्या गावच्या प्रतिष्ठेसाठी. आशिष दाभाडे तयार. पुन्हा पायथ्या चेंडू मात्र इथे फाईन लेग मध्ये खेळला जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खरी चौकार. थँक्यू. मैदानामध्ये पहा निलेश ढगे. अनेक वेळा आपण पाहिले निलेश ढगेला चेसिंग सामने मात्र शेवटपर्यंत झुंजणारा एकमेव खेळाडू आहे. निलेश ढगेचं नाव का मोठं आहे. निलेश ढगे शेवटपर्यंत का झुंज देऊ शकतो. निलेश ढगेची ताकद काय आहे निलेश ढगे मैदान दाखवतोय. सामना अजूनही संपला नाही. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी
3 धाव्यांची गरज आहे. क्रिकेट आहे, कंपल्सरी चेस. हळूवारपणे एकदा आपण पाहतो इथे चेंडू मात्र खेळून काढला जाईल. एक सिंगल तरी मैदानात मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, धावाची संधी असेल. निलेश ढगे मात्र पहा यशस्वीरित्या इथे 2 धावा पळून पूर्ण करतोय. सामना टाय झालाय. टाय झाला, एका धावेची गरज. 2 चेंडू आणि 1 धाव. 2 चेंडू 1. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. सामना होता 18 चेंडू 36 धावा सामना होता. समीकरण त्यानंतर बदललं गेलं. सामना आता येऊन ठेपलाय. 2 चेंडू 1. 6 चेंडू 9 होता. परंतु पाहायचं आता या आक्रमण क्षेत्ररक्षण मैदानामध्ये चढवलंय. निलेश ढगे पुन्हा तयार. आणि या दरम्यान पाहायचंय सामना इथे जिंकलाय. सरपंच दादाभाऊ ढमाले फाउंडेशन भाजप संघाने विजय संघाचं अभिनंदन. थँक्यू. चला बाहेर या. भाजप संघ विनंती असणार आहे बाहेर यायचं. आणि चला स्वराज्य सोडण्याचे ऊर्जे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅट्समन चला. चला यानंतर हॅलो हॅलो